गाईस हे आमचं वेताळाचं मंदिर. पप्पांना असं वाटतं काही ते वाघ यायचा आता चाललेलो काय आम्ही मालवण कट्ट्याला. फायनली आम्ही आता आलेलो आहे मालवण कट्टाला. यो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आता पप्पा मला कुठेतरी घेऊन चालले चांगल्या लोकेशनवर दाखवायला. आता बघू कुठे घेऊन चाललेत. बाय द वे तुम्हाला डे 3 आहे आपला हा ब्लॉगचा डे 3. पप्पा तिकडे आहेत आणि आपण चाललो आहे हळूहळू. काही विषय नाही आहे. मला जाम म्हणजे हे झालेलं आहे कसं तरी टाईम भेटत नाही जास्त काहीच म्हणजे असा एकदम लगेच लवकर उठायची सवय झाली आहे. मी लवकर उठायची सवय झाली आहे. बाबा इथे गेलेत. लवकर उठायची सवय झाली. लवकर उठणं चांगलं आहे रे. पहिल्यांदा असं वाटतं लवकर उठलं पाहिजे. वेगवेगळं काहीतरी बघायला लागतं आहे. झोप लागतच नाही मला. असं वाटतं उद्या सकाळी कधी उठतं आहे सकाळी होते आणि सकाळी सकाळी मस्तपैकी मी बाहेर जातो एकदम चिलमध्ये. तर ठीक आहे आता चलो कुठं चाललो आहे काय माहिती. लेट्स सी. एकदम जंगल जंगल का रस्ता आहे. अरे हा तुम्हाला पण गुड मॉर्निंग बोललो असं का मला माहिती नाही. पण परत एकदा गुड मॉर्निंग. काही विषय नाही दिसत ना कुठे काय पियाला वाघ येतो काय. पहिलं असं वाटत होतं पण आता दिसत पण नाही काय. इथे आता बनवलंय पप्पा काय ना काय जागा विकली. अरे इथं खाली आहे हे तळ आहे खाली. अच्छा इथे प्यायला यायचा पहिला. आणि काय बस आणि आंघोळ कर ना. आर्या करेल ना. आर्या करेल ना वाटत. बापरे आता काय पप्पांना असं वाटतं काही ते वाघ यायचा वाटते नाही. मला तर नाही वाटत इथे येतो असेल. आता खाली थोडस हे पॉइंट आहे पाणी. बघू काय विषय नाही. तू पुढे तर त्यांनी हे बनवलं पप्पा एकदम नेट बीट बनला एकदम प्रॉपर. यो गाईस हा दे बोलो दे यो गाईस. तर आता आपण पप्पा आज उडालो आपण कट्टा आता चाललेलो काय आम्ही मालवण कट्ट्याला ऑन दी वे. बाय आमचा ब्लॉग लेट येणार काय सध्या ब्लॉग लेट येईल आमचे काही नेटवर्कचा जाम इश्यू आहे म्हणून मी 12चे 7 वाजता टाकतो. ट्राय करू थोडं लवकर टाकायला. बघू आता नेटवर्क भेटला तर पक्का करू लवकरच अपलोड दाखवत जातो पुढे चालू. ठीक आहे गाईस हे आमचं वेताळाचं मंदिर. जसं मला मालवण येत नाही रे. मला ट्राय करायची होती शिकायला. आता बघू राहिलो आता एवढे दिवस तर ट्राय करणार आहे. काही विषय नाही. पण इथून काय आहे यार एकदम फर्स्ट म्हणजे आफ्टर 15 to 16 इयर्सच्या नंतर आलेलो आहे मी. पण काय मस्त आहे यार एकदम. काय विषय नाही आहे. आणि तुमचा भाऊ इथे काय विषय नाही. पप्पा आपण किती वर्षाने आलो इथे. हां मी तर 15-16 वर्षांनीच आलो आहे मला तर वाटतं. डायरेक्ट 15 to 16 इयर्स. गाईस आतमध्ये मंदिर आहे जो मी आता दाखवणार नाही. आतमध्ये ॲक्च्युली ते आपल्या ह्याच्यात बसत नाही. बट हे वेताळीचे चपला आहेत मम्मा हे ना. माय गॉड थोडे मोठे आहेत ते. नक्की स्टोरी काय पण नक्की. हां हां ते चालताना चप्पल घालून ठेवतात ना ते खराब होतात. मग त्यासाठी त्याला मन्नत देतात की बाबा आमचं काम झालं की आम्ही तुम्हाला मोठी चप्पल देऊ अशी. त्यामुळे मग त्याला घालण्यासाठी म्हणून चप्पल दिल्या जातात. अच्छा केवढ्या मोठे आहेत तेच तर म्हणून केवढ्या मोठ्या आहेत. आता तो उशीर झाला ना आता चालू आहे. फायनली आम्ही आता आलेलो आहे मालवण कट्टाला. आय मीन मार्केट आहे ना पप्पा हे. कट्ट्याचं मार्केट आई कट्ट्याचं मार्केट आय मीन मार्केट असतं. कट्टा म्हणजेच मार्केट ना. हो मालवण कट्टा काही सध्या फिलहाल आता मी खरेदी करून झालेली अर्धी. मी थोडा ब्लॉग लेट स्टार्ट केला आहे. काही विषय नाही. बघा मजा बघा. अच्छा मंदिर पाहिजे मला ना एकदम लहानपणीचे दिवस आठवले रे. म्हणजे मी आजीसोबत यायचो म्हणजे मम्मीची मम्मीसोबत तेव्हा सेम इथेच जायचं रे. 101 जागा काहीतरी. खरंच मला ना आता माझे लहानपणीचे दिवस आठायला लागले. शपथ रे एवढे भारी दिवस होते ना ते. आता आम्हाला विचार झाला माझ्या आजीच्या कॉलेजला ट्राय करू जायला. बट बघू काय विषय नाही ते. लेट्स ट्राय ब्रो. नाही स्टारबक्स कॉफीपेक्षा ना लस्सी बादशाह आहे. दिले मी सगळे. तर हां बोलो तो स्टारबक्स कॉफीपेक्षा ना वा
लस्सी प्या, मजा करा, काय विषय नाही. आणि आता जस्ट ॲज युजल मी इथे पण आलो आहे, ते इथे पण पाऊस आलेला आहे. एवढा कंटाळा आणला ना पावसाने, काय सांगू तुम्हाला यार, जाम कंटाळा आणला आहे. बघू आता चाललं आहे, सगळं झाले शॉपिंग. तुला लेट झालेला पण ठीक आहे, काय लेट स्टार्ट ब्लॉग झालेला आहे पण ठीक आहे. चला आता आपण डायरेक्ट ना आता गाडीमध्ये जाऊन आता डायरेक्ट घरी जाणार, घरी जाऊन भेटू तुम्हाला, काय विषय नाही. सो गाईस आता फायनली आम्ही आता घरी आलेले आहेत, सगळं घेऊन सामान उचलून. तर हां अजून आता बघू किती काय. आणि हां बाय द मी काय बोलतो, ते डेली ब्लॉग येणार आहे, पण ट्राय करेल कारण की ते नेटवर्कचा जाम इश्यू आहे. तो डेली ब्लॉग टाकणं माझ्यासाठी जाम मुश्किल झालं आहे, कारण की मला इथून कट्ट्यावर जायला लागतं, तिथंच नेटवर्क, इथे घरी नेटवर्क नाही 1% पण मला जास्त. तर ट्राय करतो आहे मी तरी पण. कधी एक दिवस आज ब्लॉग आला असेल तर उद्या नाही येणार, परवा येईल की परवा नाही आला असेल तर, कारण की जेव्हा कट्ट्यावर जाईल मी तेव्हा फटाफट ब्लॉग टाकायला ट्राय करेल. लेट्स सी आता बघू. बाय 7 वाजताच ब्लॉग येणार आहे, 7च्या आधी पॉसिबल नाही येणं. 12 वाजताचा नेहमी टायमिंग असतो आपला त्याच्यामध्ये. लेट्स सी आता. चला आता डायरेक्ट संध्याकाळी परत एकदा जाणार राऊंड मारायला, तर बघू काय विषय. तर चला आजपर्यंतचा एवढंच होतं, तर पुढे बघू काय अजून बघायला भेटेल. अजून प्रीप्लॅन काहीच नाही केलेलं अजून, जो होगा ऑन दी स्पॉट होगा भाई. तो चलो गाइस मिलते हैं, अभी देखते हैं अभी आगे क्या क्या होता है. गाइस आता ऑलरेडी ऑलमोस्ट काम चालू झालेलं आहे आमचं, तुम्ही बघितलं असाल. आणि भात जाम काळोख यार, एक नंबर काळोख आहे. आणि वाट बघतो आता चाललं आहे डे बाय डे काम, तुम्हाला मी नंतर देतो, सांगतो कसं काय होणार पुढे. सध्या एवढंच आहे, मी जाम थकलेली आहे. काय काम करून थकली का नाही म्हातारे, काम करून थकली का नाही. इथे बघ यार, तुम्ही इथे नाही बघायचं, इथे कॅमेरा इथे बघायचे. काय वाटत तुला, काय खाणारच नाही पण असं काय असतं. एवढं सिरियस का दिसते पण मला, जास्त सिरियस आहे जास्त. And knew the pathway like the back of my hand. I felt the earth beneath my feet, sat by the river and it made me complete. एकदम खतरनाक मध्ये काम चाललेलं विषय नाही. पप्पा अजून काय करायचं, तेवढं बाकी आपलं काय अजून अजून भरपूर कामं बाकी आहेत. तू इकडे हे पहिला इथे वरती हे लावायचे आहेत, तशी एवढं फुलं लावायचे हे बाकी आहेत. तशी एवढंच झालेलं आहे यार. बोल का उद्या हा मग ते पण लावायचे. काय आता और काम करू, टाइम लॅपचे मजे घ्या तुम्ही. टाइम लॅपचे मजे घ्या तुम्ही. मी आता काम करतो, काम झाल्यावर भेटू लागेल आपण, काय विषय नाही. सॉरी फेम डिगर, बोल फेम डिगर ही फेम डिगर. गाईस फिलहाल एवढं काम झालेलं आहे, जास्त नाही. आता टाइम लॅप्स काढायला मला भेटला नाही, पण मॅटर चाललं काय विषय नाही. मॅटर गेम प्ले बाय, किती काम करते. हां बस तुझ्यावरतीच कॅमेरा ठेवतो आता, मला अजून कॅमेरा काढला होता, तेच चालू आहे बाई काम. नुसतं काम काम आणि व्ह्यू बघा रात्रीचा भाई. गाव आहे यार, सच्ची. अरे देख छोटे भाव आहे, छोटे भाव आहे पाहिजे. काम चालू आहे ऑलमोस्ट. पप्पा आपल्याला तू सांगायचं राहिलंय थोडंसं, काय पप्पा ऐकतात का नाही. अरे यार इज्जतच नाही यार घरात मला, या घरात मला इज्जतच नाही गाईस, काय सांगू तुम्हाला. चला कंटिन्यू करू काय चाललंय ते काय सांगत अपडेट येत राहतो तुम्हाला मी. काय सो गाईस हां आजचा ब्लॉग एवढाच होता. तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. आजचा ब्लॉग एवढाच होता. तर हा जास्त काय इंटरेस्टिंग वाटलं नाही, पण आय नो उद्या कारण की परवा गणपती येणार आहेत, म्हणजे 7 तारखेला गणपती येणार आहेत आणि खूप मोठा ब्लॉग असणार, म्हणजे तेव्हा खूप काय इंटरेस्टिंग बघायला भेटेल, खूप काय बघायला भेटेल आपल्याला. तर हां तुम्ही असंच व्हिडिओ बघायसाठी तुम्हाला तर लाईक सबस्क्राईब शेअर करा, सगळं करायला लागेल. तेवढं सगळं करा फटाफट. तर आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय द वे चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए टाटा बाय बाय ना मेरी पॉम.